ठाणे आणि नवी मुंबईतील भ्रष्टाचार तसेच सत्ताधाऱ्यांच्या आरेरावी विरोधात भाजप नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं आपण गेल्या काही दिवसात बघतोय। दरम्यान दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाईक यांना निवडणुकीत समोरासमोर लढण्याचं आव्हान दिलंय। बरं, सुरू असलेल्या याच संघर्षात आता शिवसेना ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे। शिंदेंचा पराभव करण्यासाठी राऊतांनी थेट नाईकांना एक मोठी ऑफर दिली आहे। परिणामी महायुतीतील अंतर्गत कलह आता अधिकच चिघळण्याची शक्यता आहे। आता ती ऑफर नेमकी कोणती याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। विषयाला लगेचच सुरुवात करूयात। ठाणे आणि नवी मुंबई तसे गणेश नाईक यांचे पारंपरिक बालेकिल्ले आहेत, पण अलीकडेच या भागात सत्ताधाऱ्यांच्या अरेरावी आणि भ्रष्टाचारावरून नाईक यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवलाय। नाईक म्हणतात, नवी मुंबई आणि ठाण्यातील मोक्याचे भूखंड बिल्डरांच्या घशात कसे गेले, रस्ते आणि बगीचांसाठी राखीव असलेले प्लॉट्स कसे वाटले गेले, असे प्रश्न विचारून नाईकांनी शिंदेंना धारेवर धरले। एवढाच नाही तर त्यांनी तर शिंदेंना एक दिवस तुरुंगात जाईल अशा इशाराही दिलाय। त्यामुळे या आरोपांमुळे महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला। इतकंच नाही तर दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाईक यांना निवडणुकीत समोरासमोर लढण्याचं आव्हान दिलंय। त्यातच आता या संघर्षात ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे। संजय राऊत यांनी गणेश नाईक यांना थेट स्वगृही म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेत परतण्याचं आव्हान केलंय। यामुळे महायुतीतील अंतर्गत कलह आता अधिकच चिघळण्याची शक्यता आहे। संजय राऊत यांची पत्रकार परिषद दिल्लीत पार पडली। यावेळी एका पत्रकाराने गणेश नाईक यांच्याबद्दलचा सवाल विचारला, त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केलंय। राऊत म्हणाले की माझा गणेश नाईक यांना एक प्रेमाचा सल्ला आहे, भाजपमध्ये राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाहीये, कारण या प्रवृत्तीला छुपा पाठिंबा शेवटी फडणवीस आणि अमित शहांचा आहे। भाजप सोबत राहून त्यांची ही लढाई टोकाला जाणार नाही। त्यामुळे गणेश नाईक यांनी स्वगृही यावं, शिवसेनेत यावं आणि या लढाईचं रणशिंग फुंकावं। विजय गणेश नाईकांचाच होईल असं संजय राऊत म्हणाले। शेवटी या सर्व घडामोडी लक्षात घेता हे सगळं सुरू होण्यामागे ठाणे नवी मुंबईतील भूखंड वाटपाचे आरोप आहेत। नाईकांचा असा दावा आहे की शिंदेंना सरकारचा पाठिंबा असल्याने हे भ्रष्टाचार सुरू आहेत आणि हे असंच सुरू राहिलं तर एक दिवस शिंदेंना तुरुंगवास भोगावा लागेल। मात्र दुसरीकडे फडणवीसांना जे हवंय ते नाईक बोलत असल्याचा खळबळजनक दावा राऊतांनी केलाय, ज्यामुळे हा वाद फडणवीस आणि शिंदे यांच्यातील अंतर्गत खटक्यांचा भाग असू शकतो असं म्हटलं जात आहे। त्यात राऊतांनी आज नाईकांना ओपन ऑफर दिली आहे, त्यामुळे हे प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुम्हाला काय वाटतं, महायुतीतील हे कलह महाविकास आघाडीला फायदा देऊ शकतील का? आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे गणेश नाईक खरंच शिवसेनेत परततील का? हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।